पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यातील पत्रयुद्ध आता थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीये। पुण्यामध्ये सातत्यानं घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला होता। पुण्याचा कारभार चालवणाऱ्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्याची गरज असल्याची टीका काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांनी केली होती। या टीकेला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही उत्तर दिलं। तब्बल 9 पानांचं पत्र लिहून अमितेश कुमार यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर दिलं होतं। गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करत आयुक्तांनी सुळेंच्या टीकेला आकडेवारीसह उत्तर दिलं होतं। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर आकडेवारी सादर केली होती। 9 पानी जवळपास पत्र त्यांनी लिहिलं होतं आणि पुण्यातल्या गुन्हेगारीचं वास्तव चित्र मांडत गेल्या काही वर्षांमध्ये बहुतांश गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा त्यांनी केला होता। आता त्यामध्ये त्यांनी चोरी, खून, बलात्कार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या घटनांचा उल्लेख केला होता। याशिवाय पुण्याला गुन्हेगारीची राजधानी म्हणून संबोधणं किती चुकीचं आहे असं अमितेश कुमार यांनी म्हटलं होतं। पोलीस आयुक्तांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो म्हणजेच NCRBच्या आकडेवारीचा दाखला दिला होता। देशातल्या 19 प्रमुख महानगरांमध्ये दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये पुण्याचा क्रमांक 16वा आहे। एकूण IPC, BNS आणि विशेष कायद्यामधील गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये पुणे 15 क्रमांकावर आहे। खुनाच्या गुन्ह्यांमध्ये पुण्याचा क्रमांक 11वा असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं। आता पोलीस आयुक्तांनी हे उत्तर दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा नवं पत्र पाठवून पोलिसांच्या दाव्यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। काय म्हणतात सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या घटनांचा, गुन्ह्यांच्या घटनांचा उल्लेख केलेला आहे। त्यात त्या म्हणतायत की म्हाळुंगे इथे बालकावर अत्याचार करून झालेला खून असो किंवा हडपसर परिसरामध्ये सापडलेली बॉम्ब सदृश्य वस्तू असो, या घटना सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे। नरे गावातील भरदिवसा झालेले सपासप वार असो, दिवे घाटातल्या टोळक्यांनी उगारलेले कोयते आणि तलवारी, रिक्षा चालकावर हल्ला करून तुला पुलावरून खाली फेकून देण्याची घटना, हे सर्व कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्ण अपयश दर्शवते। येवलेवाडी आणि हडपसरमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार तसेच वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची दिवसाढवळ्या झालेली हत्या ही पुणे शहराची वाढती गुन्हेगारी अधोरेखित करते। रस्त्यावर उघडपणे दहशत माजवणारी टोळकी आणि शहरात खुलेआम विक्री होणारे नशिल्या पदार्थांचे जाळे हे पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली मोठी कीड आहे। पुण्यामध्ये विषारी दारूनं 20 जणांचे बळी घेतले, ही घटना याचंच प्रतीक आहे। पुढे सुप्रिया सुळे असंही म्हणतायत, या पार्श्वभूमीवर आपल्या पत्रातील काही मुद्द्यांवरील माझी निरीक्षणं, आपली आकडेवारी आणि नागरिकांचा प्रत्यक्ष अनुभव यामध्ये मोठी तफावत आहे। आकडेवारी गुन्हे घटल्याची सांगत असली तरी सुद्धा नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण का आहे? पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद कमी झाल्याचं हे लक्षण आहे का? गुन्हेगारीवर नियंत्रण असल्याचं सांगून शहरात जमावबंदीचे आदेश लागू करावे लागणे हे आपल्या दाव्यांच्या विरोधात आहे। तसेच कलम 37 अन्वये लेखी आदेश असताना त्याला तोंडी केवळ प्रतिबंधात्मक म्हणणं हे देखील संभ्रम निर्माण करणार आहे। नरेटिव्ह सेट केलं जात आहे असं विधान आपण केलंय। जर शहरात वाईट चिंतणारे कोणी तसे नरेटिव्ह पसरवत असतील तर त्यांच्यावर ठोस कायदेशीर कारवाई का होत नाही? आपल्याला कुणी अडवलंय का? माझी मागणी पुन्हा गुन्हा घडण्यापूर्वीच तो रोखणाऱ्या प्रतिबंधात्मक पोलिसिंगची आहे। केवळ तंत्रज्ञानाच्या आधारावर न राहता जमिनीवरील प्रत्यक्ष उपस्थिती वाढवणं काळाची गरज आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुन्हा एकदा जोरदार असं प्रत्युत्तर दिलंय। गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून सुरू झालेला हा वाद आता आरोप प्रत्यारोपांच्या नव्या टप्प्यात पोहोचलाय। वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा हा आता केवळ राजकीय आणि प्रशासकीय प्रतिष्ठेचा झालाय। खासदार सुप्रिया सुळे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यातील पत्रयुद्ध आणखी किती काळ रंगणार, हाही प्रश्न कायम आहे। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।